नमस्कार. महासागरच्या खरी मी सुजाता आपले स्वागत करते. गेल्या 10,000 वर्षात जे घडले नाही ते यावर्षी घडले आहे. संपूर्ण जगात जे घडले नसेल ते भारतात घडले आहे. जगात जिथे जिथे लोकशाही असेल तिथे तिथे जेवढे निर्णय घेतले गेले नाहीत तेवढे निर्णय गेल्या काही महिन्यात आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने आपल्या शासनाची विचारसंहिता गिरसप्पाच्या धबधब्याप्रमाणे धोधो कोसळत आहे. या निर्णयांमुळे जनतेला हर्षवायू झाला नाही तरच नवल आहे. सरकारने जवळपास निर्णयांची 100 गाठलेली आहे असे म्हणायला हरकत नाही. जो जे वांछिल तो ते लाहो याप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाला प्रसन्न करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला दिसतो. शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे हरियाणा हातचा चाललेला आहे. त्यातच महागाई वाढल्यामुळे महिलांची नाराजी दूर करायची आहे तर अनेक निर्णय घ्यावे लागतील. म्हणजे येणाऱ्या मतदानाला मतदारांनी शासनाने उघडलेल्या दारातून आत यावे आणि शासनावर मतवर्षाव करावा असे वर्षा निवासी मंडळींनी ठरवलेले दिसते आहे. यामध्ये किती अनुदाने आहेत, किती मदती आहेत, किती नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या पिकांची आणि नुकसान भरपाईची तरतूद केली आहे, हमी भावाच्या दरात किती शेतकऱ्यांचा माल विकला न गेल्यामुळे कितीतरी शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे की नाही, या सोबतच अनेक शेतकऱ्यांची KYC नसतानाही त्यांच्या खात्यावर धडाधड रकमा जमा झाल्या, हेच सगळीकडे प्रस्तुत होत आहे. त्यात अजून औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण रोखण्यासाठी किंवा संपवण्यासाठी त्यासोबतच जुन्या वाहिनीची दुरुस्ती नव्या पद्धतीने करण्यासाठी अनुदानात वाढ आणि थेट जे शेतकऱ्यांना लागेल ते एकतर अनुदान किंवा मुद्रा राशी पद्धतीने देण्यात आले आहे. त्यामुळे योजनांचा सुकाळ झाला आहे. चार्वाकाने असे म्हटले आहे की कर्ज काढूनही तूप खाल्ले पाहिजे. आपल्या राज्यावर भरघोस कर्ज आहे तरी आपल्या उदार मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींच्या अनुदानात अजून यापुढे वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले असून या अगडबंब खर्चाची हातमिळवणी कशी होणार, भविष्यात या योजना कशा पद्धतीने राबवण्यात येणार असे प्रश्न विचारले आहेत. येत्या निवडणुकीनंतर पुन्हा युती सरकार आले तर या योजना चालू राहतीलच असे सरकारचे म्हणणे आहे. पण समजा नवे सरकार आले आणि त्यांनी नव्याने निर्णय घेऊन जुने फिरवले तर आता सध्याच्या सरकारचा विपक्ष म्हणून तेव्हाचे सरकार कसे जनताद्रोही आहे हे सांगण्यासाठी आयताच मुद्दा मिळेल. एकूणच या निर्णयाबरोबरच देशी गायला राज्यमाता, गोमाता असेही घोषित करण्यात आलेले आहे. तेव्हा यापुढे देशी गायीचे तूप जनतेला मिळेल त्या आशेवर तरी आपल्या मायबाप सरकारने जी अर्थपक्वान्ने वाटली आहेत त्याच्या सुगंधाने आपले मन तृप्त होवो आणि या सर्व योजना साकार करण्यासाठी राज्य सरकारच्या खात्यात भरभरून पैसा येवो एवढीच आमची भाबडी आशा आहे. आणि त्यासाठीच आम्ही म्हणतो की अनंत हस्ते दिले शासनाने, उंच माना करतील खालमाने. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.